आज मी शेपूची भाजी बनवते आहे बघा। त्यासाठी ही शेपूची जुडी एक घेतली आहे। आता बनवायला सुरुवात करते। ही निवडून साफ करून घेते, याची देठ वगैरे काढून घेते आणि पानं अशी घेते। देठ जून असल्यामुळे मी घेणार नाही आणि कोवळे जरी असले तरी याचे देठ चांगले नाहीच तसे, त्यापेक्षा नुसता पाला घेते आणि त्यानंतर मग 3-4 वेळा धुवून घेते। हे बघा, या पद्धतीने मी सर्व भाजी साफ करून घेते। हे बघा, 5-6 वेळा धुवून घेतली। आता चिरून घेते। धुवून घेतली आहे बघा। आणि आता इथे त्यासाठी लागणारा कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या मी 3च घेतल्यात। खूप तिखट असल्यामुळे मी 3च घेतल्यात। आणि इथे ही मुगाची डाळ घेतली आहे। मुगाची डाळ मी 2 तास भिजवून घेतली आहे बघा। वर मी कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये आता 2 मोठे चमचे तेल घालून घेते। बारीक चिरलेला लसूण घालून घेते। ह्या पालेभाजीना आम्ही राई जिरे घालत नाही, वापरत नाही। लसूण घालून घेतलाय। लसूण चांगला भाजत आलाय। आता कांदा घालते। मिरच्या मी 3च घेतल्या, तिखट असल्यामुळे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त। काही लोक जिरं राई घालतात, पण आम्ही नाही घालत। अशा पद्धतीने केलेली भाजी खूप छान लागते, नक्की करून बघा। ज्यांना आवडत नाही ते पण आवडीने खातील अशी भाजी होते ही। मुगाची डाळ घालून घेते। मुगाची डाळ शिजावी म्हणून झाकण मारून घेते आणि बारीक गॅसवर 5 मिनिटं शिजवून घेते। भाजी घालून घेते। चवीनुसार मीठ घालते थोडं। थोडंसं खोबरं टाकून घेते, घालून घेते। शेंगदाण्याचा कूट पण घालू शकता खोबऱ्याच्या ऐवजी। अशा पद्धतीने नक्की करून बघा, छान लागते भाजी। मुगाच्या डाळीऐवजी चण्याची डाळ टाकली तरी चालेल। शेपूची भाजी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।
मीठ थोडीशी टाकते.